साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना मुंबईत घडली। या बोटीत सुमारे 80 प्रवासी होते, त्यापैकी 77 प्रवाशांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली। काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून समुद्रात बोटीने प्रवास करण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होत आहेत। या पर्यटक प्रवाशांना समुद्राची सेहर करण्यासाठी फेरीबोट आहे। या बोटीमधून पर्यटक समुद्रात फेऱ्या मारतात। यातील नीलकमल नावाच्या एका बोटीला एका लहान बोटीनं मधोमध टक्कर दिली आणि हा अपघात झाला। दुर्घटना घडल्यानंतर मुंबईतल्या कोस्ट गार्ड पोलीस हेलिकॉप्टरच्या साहाय्याने प्रवाशांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते। दरम्यान भारतीय नौदलाची एक स्पीड बोटनं धडक दिल्यानंच नीलकमल प्रवासी बोट बुडाली असल्याचा आरोप मालकाकडून करण्यात येतोय। दुसरीकडे दुर्घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झालाय। अजून मृतांचा आकडा मात्र वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 80 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फेरीतून नीलकमल नावाच्या बोटला स्पीड बोटची धडक जोरात बसली आणि बोटीमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे बोट बुडाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी देण्यात येते। एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचं वृत्त प्राप्त होतंय। नौदल, कोस्ट गार्ड, बोट पोलीस पथकाच्या बोटी तातडीनं मदतीसाठी रवाना झाल्यात। जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात असून बहुसंख्य नागरिकांना वाचवण्यात सुद्धा आलंय। तथापि अजूनही बचाव कार्य सुरू आहे। बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मृत्यू झालेल्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा सुद्धा यावेळी सरकारनं केली आहे।